हॅलो यूट्यूब फॅमिली, तर चला आज आहे आपला तिसरा व्हिडिओ 5 मिनिटात बनणारा नाश्ता या सिरीजमधला। आणि आज आपण इथं ज्वारीच्या पिठापासून बनणारे धिरडे हेल्दी अशी रेसिपी आपण आज मुलांसाठी तयार केलेली आहे, तर त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा। तर चला मग रेसिपी सुरू करू। तर अगोदर इथं मी ज्वारीचं पीठ घेतलं, नंतर 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं, नंतर 1 टमाटर बारीक चिरलेला, 1 कांदा बारीक चिरलेला, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, नंतर हिरवा लसूण घेतला बारीक चिरून। आणि अगोदरच मी इथं पीठ चाळून ठेवलेलं होतं, ज्वारीचं आणि बेसन पीठ हे चाळून घेतलं होतं अगोदर। आणि 2 वाट्या इथं आपण ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ असं मेजरमेंट घेतलेलं आहे। नंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून इथं बॅटर तयार करून घ्यायचं। धिरड्याचा आपण इथं बॅटर तयार करून घेत आहे। आणि माझा थोडा काचेचा बाउल छोटा असल्यामुळं इथं आपण टोपल्याचा वापर केलेला आहे बॅटर व्यवस्थित फेटायसाठी। परत थोडं पाणी घालायचं आणि बॅटर इथं तयार करून घ्यायचं। आणि बॅटर असं तयार करून घ्यायचं। नंतर हिरवी मिरची घालायची, नंतर लसूण घालायचा, नंतर कांदा, टमाटर, ओवा घालून घ्यायचा, नंतर तीळ घालायचे, हळद घालायची, नंतर कोथिंबीर घालून घ्यायची आणि परत हे बॅटर एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि खूप सारे व्हेजिटेबलचा वापर आपण ह्या धिरड्यामध्ये केलेला आहे। मुलांसाठी तर अगदी हेल्दी असा हा नाश्ता तयार होणार आहे। चला आता बॅटर तयार झालेलं आहे व्यवस्थित। नंतर इकडे ठेवायचा तावा गरम करायसाठी, तव्यावर घालायचं तेल आणि तेल गरम झाले की बॅटर घालायचं धिरड्याचं। थोडं थोडं करून असं बॅटर घालायचं आणि गोल आकार देऊन घ्यायचा धिरड्याला। आणि चला आता खालची बाजू आपली झाली होती, आता वरच्या बाजूला आपण इथं भाजून घेऊया। छान असा आपल्या ह्या धिरड्याला कलर आला होता। झटपट बनणारी रेसिपी आहे, जास्त मेहनत घ्यायचं काम पडत नाही आपल्याला या रेसिपीला, झटपट तयार होती। चला आपला हा अगोदरचा धिरडा तयार झाला आणि सर्व धिरडे इथं मी नंतर तयार करून घेतले। आणि इथं आपल्याला कोणतंही प्रिपरेशन अगोदर करून ठेवावं लागत नाही, अगदी वेळेवर हे धिरडे तयार होतात ज्वारीच्या पिठाचे। आणि तुम्ही याला टमाटे सॉस किंवा तसे पण खाऊ शकतात। तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। आणि छान असे आपले हे धिरडे तयार झाले होते। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। थँक्यू।